महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आज घडलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी 8:45 वाजता अपघाती निधन झालं. विमानाचा अपघात झाला. या विमानाच्या अपघातानंतर वेगवेगळ्या शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत. तसं पाहत पाहिलं तर अजितदादा पवार म्हणजे वेळेचं बंधन पाळणारी व्यक्ती असं म्हटलं जाते, की प्रत्येक काम त्यांनी आयुष्यात वेळेवर केलं. फक्त ते त्यांच्या मृत्यूची वेळ मात्र टाळू शकले नाही. कारण त्याला कारणही तसंच आहे. कारण अपघात कोणी टाळू शकत नाही. पण या मृत्यूनंतर काही शंका उपस्थित व्हायला लागल्या. या मृत्यूने पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची एक आठवण पुन्हा करून दिली, की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे सुद्धा अशाच पद्धतीने अकाली निघून गेले. एक ॲक्सिडेंट छोटासा कारणीभूत ठरला होता. पण हा ॲक्सिडेंट वेगळा आहे. हा विमानाचा ॲक्सिडेंट आहे आणि तोही इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि विशेष पाहता म्हणजे ज्या कंपनीचं हे विमान वापरलेलं आहे ती कंपनी असेल, त्या कंपनीचे मग जे काही म्हणजे सदस्य असतील किंवा संचालक मंडळ असेल, त्यातली नावं असतील, ह्या सगळ्या गोष्टी हळू-हळू लोकांमध्ये काही शंका निर्माण करत आहेत. आणि मग लोकं त्यावर असं म्हणत आहेत, की ह्याच्यामध्ये नेमका हा अपघात आहे की घातपात आहे? तर अजित पवार यांच्याबद्दल बोलायला गेलं तर खूप काही आहे. बऱ्याच वेळा म्हणजे त्यांच्यावर 70,000 कोटींचा घोटाळा झालेला आहे. काही लोकांनी असं म्हटलं, की पवारांच्या मुलांनी म्हणजे 1800 कोटी रुपयामध्ये जी जागा घ्यायला पाहिजे होती, ती 300 कोटीत घेतली. त्याच्यावर माझाही व्हिडिओ होता. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर टीका झाली. पण तरीसुद्धा इतक्या टीकेनंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातलं त्यांचं जे स्थान आहे, ते स्थान कोणीही नाकारू शकत नाही किंवा त्यांची जी उणीव आहे, ती कोणी भरून काढू शकत नाही दुसरी व्यक्ती. कारण त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये असो किंवा राजकारणामध्ये असो, त्यांनी जे काम केले, ते काम खूप मोठं आहे, भरीव आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर जेव्हा आपण म्हणतो, की दादांचा अपघात म्हणजे दादांचा जो अपघात झाला त्याच्या चौकशीची मागणी का होते? त्याला वेगवेगळी कारणं आहेत, पण ही मागणी कोण करते? तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या 2 व्यक्ती आहेत. हे बघा, या अजितदादांचा अपघात अगदी लँडिंगच्या 100 मीटर 200 मीटर अंतरावर त्यांचा हा अपघात झाला. अपघात इतका भयानक होता, की प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही जणांचं असं मत आहे, की विमानाने घिरट्या घेतल्या, उतरत होतं पण ते धावपट्टीवर न उतरता चुकीच्या जागी उतरलं. काही जणांचं असं मत आहे, की विमान हवेत असताना त्याच्यामध्ये बिघाड झाला, मोठा आवाज आला, स्फोट झाला आणि विमान खाली पडलं. तर तिसऱ्या काही लोकांचं असं मत आहे, की विमानामध्ये आधी आवाज झाला, बिघाड झाला आणि मग ते कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटामधून सुद्धा कागदं जळाली नाहीत. कागदं आजूबाजूला पडलेली तशीच आहेत. पण माणसं मात्र पूर्णपणे जळालीत. स्फोट आतून झाला, बाहेरून झाला किंवा मग त्या इंधनाचा झाला की कशाचा झाला, हे अजून कळायला मार्ग मिळालेला नाहीये. पण सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या किंवा ह्या चौकशा अंती स्पष्ट होणाऱ्या असल्या, तरीसुद्धा एक प्रश्न मात्र उरतो, की गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही काही लोकांना वाटतं, की ते गूढ आहे आणि ती शंका अजूनही किंवा ते गूढ अजूनही उकललेलं नाही. तसंच अजित पवारांच्या सोबत काही घडलंय का? अशी आता शंका होते. त्या शंकेवरून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. तर याच्यामध्ये महत्त्वाची 2 माणसं आहेत, तुम्ही पाहिली असतील तर. तर पहिली गोष्ट, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथरावजी शिंदे साहेब असं म्हणले, की या अपघाताची सखोल चौकशी होणार. मग आता ही चौकशी कोणत्या दिशेनं असणार आहे? म्हणजे विमानात बिघाड होता तर मग हे विमान का वापरलं? किंवा विमानात बिघाड म्हणजे तुम्ही विमान तपासलं नाही का? एवढा मोठा राज्याचा उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी जे विमान जातं त्याच्यामधली तपासणी वेळोवेळी झाली नाही का? किंवा मग क्रू मेंबर जे होते किंवा पायलट होता किंवा जे कोणी असतील त्यांना ते बरोबर त्याचं ज्ञान नव्हतं का? ते तेवढे अनुभव नव्हते का? ह्या सगळ्या चौकशीचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की हा बिघाड जो आहे विमानातला हा जाणून-बुजून करण्यात आला की झाला? हे सुद्धा एक आता नवीन कोड निर्माण झालंय. कारण ममता बॅनर्जी असं म्हणतात, की या विमान अपघाताची चौकशी म्हणजे पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. मग परत पुन्हा प्रश्न असा उमटतो किंवा उभा राहतो, की हे नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये? एक असा नेता जो सरकारमध्ये असून सुद्धा सरकारला धारेवर धरू शकत होता. एक असा नेता जो सरकारमध्ये असून सुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत होता. सरकारच्या चुकीच्या योजनांवर मोकळेपणानं बोलत होता. सरकारवर म्हणजे सरकारमध्ये राहून सुद्धा सरकारवर किंवा तिथल्या सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारा नेता जो प्रशासकीय अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवू शकतो, जो सार्वजनिक ठिकाणी होणारी जी सार्वजनिक बांधकामाची कामं असतील किंवा इतर कोणतेही कामं असतील, याच्यामध्ये अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर वचक असलेला नेता अचानकपणे असा आपल्यातून निघून जाणं, हे महाराष्ट्राच्या हृदयाला चटका लावण्यासारखं आहे. कित्येक लोकं त्यांचे विरोधक असतील, राजकीय विरोधक असतील, काही वैचारिक विरोधक असतील, पण त्यांनी जे बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास केला, तो विकास त्यांच्यावर टीका करणाऱ्या कोणत्याही नेत्याला जमला नाही, हे तेवढंच खरं आहे. मी सुद्धा वारंवार त्यांच्यावर व्हिडिओ केले, त्यांच्या चुकीच्या गोष्टीवर टीका केली. जसं की त्यांच्या मुलाचा जो जमीन घोटाळा होता पुण्यातला, की 1800 कोटीला जमीन जी त्यांनी घ्यायला पाहिजे होती, ती 300 कोटीत घेतली किंवा स्टॅम्प ड्युटी वाचवली. या सगळ्या चुकीच्या गोष्टीवर आपण बोललो. पण चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणं हा काही गुन्हा नसतो. ती त्या त्यावेळची गरज असते. पण एखाद्या व्यक्तीचं मोठेपण
हे आपल्याला मान्यच करावं लागतं, कोणी विरोधक असो कोणी असो. म्हणून हा नेमका अपघात आहे की घातपात आहे, हे या दोघांनी सुरुवातीला प्रश्न केले. याच्यानंतर आता वेगवेगळ्या लोकांचे ट्विट्स येत आहेत किंवा वेगवेगळ्या लोकांच्या बाईट्स येत आहेत, पत्रकार परिषदाही होत आहेत. त्याच्यामधून सुद्धा असं जाणीवपूर्वक म्हणलं जातं की याच्यामध्ये नेमकं कोण याच्या पाठीशी आहे. जसं गोपीनाथराव मुंडे यांचा मृत्यू झाला, तो मृत्यू अजूनही शंकास्पद आहे. अजूनही म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की ना ड्रायव्हरला लागला मार, ना गाडीला मार लागला, कुठंच काही नाही. मग फक्त मुंडे साहेबांनाच कसा मार लागला? इतक्या तडकाफडकी त्यांचं पीएम कसं झालं? पीएम करण्यासाठी स्वतः आरोग्यमंत्री दिल्लीचे का हजर होते? त्यांच्याच निगराणीखाली का झालं? असे वेगवेगळे प्रश्न त्याच्यातून निर्माण केले जे अजूनही अनुत्तरित आहेत. तसंच अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलं किंवा काय नाही अशा लोकांच्या मनामध्ये शंका आहेत. त्याच्यामुळे जसं एकनाथ शिंदे साहेब म्हटले किंवा ममता बॅनर्जी म्हणल्या किंवा जसं आता नवीन 1-2 वकिलांचे ट्वीट्स आले की याची चौकशी व्हायला पाहिजे. लोकांमधून सुद्धा तशी इच्छा आहे की चौकशी व्हायला पाहिजे. तर खरोखरच हा अपघात आहे की काय आहे? किंवा विमानात खरंच तांत्रिक अडचण होती किंवा तांत्रिक बिघाड होता, तर तो का होता? का दुरुस्त करण्यात आला नाही? विमानाला चेक करण्यात आला नाही का? ह्या सगळ्या गोष्टी तपासणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये अजितदादांबद्दल ते विरोधक असो का त्यांचे समर्थक असो, पण तरीसुद्धा अजितदादांबद्दल नितांत प्रेम होतं आणि ते प्रेम आज सगळ्या महाराष्ट्रात दिसून येते. आज तुम्ही मोबाईल काढा, प्रत्येकाच्या स्टेटसला एकच फोटो आहे, तो म्हणजे अजितदादांचा. हे त्यांच्या कामाची पावती आहे. आपल्या इथं असं म्हटलं जातं, की माणूस मेल्याशिवाय त्याचं नाव होत नाही आणि त्याचीच प्रचिती आज अजितदादांनी देऊन गेली, की मेल्याशिवाय त्याचं नाव होत नाही. हे त्यांनी आज खरं करून दाखवलं असं आपल्याला म्हणता येईल. एकदा म्हणजे त्यांना आपण म्हणजे अगदी मनाच्या तळापासून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. त्यांच्या कुटुंबियांना या सगळ्यातून म्हणजे सावरण्याचं बळ मिळो आणि त्यांची जागा कधीही भरून येणार नाही हे आपल्याला माहीत आहे. पण किमान त्यांच्या मृत्यूची एक सखोल चौकशी व्हावी आणि त्यातून नेमकं कोणाची चूक आहे? विमानाची चूक म्हणजे त्या विमान कंपनीची चूक आहे का क्रू मेंबर्सची चूक आहे की नेमकी कोणाची चूक आहे ती बाहेर यावी आणि किमान मृत्यूनंतर तरी त्यांच्या मृत्यूला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.